अस्सल होममेड रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। देवगडच्या सौ शिल्पा कमलाकर गोगटे करतायत खास महाराष्ट्रीयन पद्धतीची कटाची आमटी। त्याच्यासाठी लागणारे साहित्य: तेल, मीठ, सुक्या मिरच्या, हळद। फोडणीसाठी लागणारे साहित्य: मोहरी, जिरं, लवंग, दालचीन, मिरी, सुकं खोबरं, कढीपत्ता, चिंच, गूळ आणि ही डाळ आहे चण्याची। डाळ ही भिजवून घेतलेली यात आपण शिजत घालायची। चांगली शिजण्यासाठी तेल घालायचं थोडं। डाळ चांगली शिजते आणि पटकन पण शिजते। डाळ शिजवून घेतली आणि त्याचं पाणी काढलेलं आहे आणि त्या पाण्याची आता कटाची आमटी करायची। मग त्यासाठी लागणारा हा मसाला आहे: लवंग, दालचीन, मिरची, कढीपत्ता वगैरे हे सगळं सुकं खोबरं भाजून वाटून घेतलेलं आहे। कट करण्यासाठी फोडणी तयार करायची। फोडणीसाठी तेल टाकलं, जिरं, मोहरी घालूया। मोहरी घातल्यावर सुकी मिरची घालूया फोडणीत, म्हणजे तिचा वास जरा वेगळा लागतो। किंवा ओली ज्याला आवडत असेल त्याने ओली पण घातली तरी चालते। कढीपत्ता घालायचा। कढीपत्ता घालून झाल्यावर हळद घालूया। हळद घालून झाल्यावर आपण पाणी काढलं आहे डाळीचं ते फोडणी आता झालेली आहे डाळीची। आता याला उकळी आली की आपण त्यात वाटण घालायचं। या पाण्याला उकळी आलेली आहे, डाळीचं पाणी आपण काढलंय त्याला। आता वाटण घालायचं। आता चिंचेचं पाणी घालायचं, चिंचेचा कोळ। मग गूळ घालायचा चवीप्रमाणे। चिंच आंबट गोड मीठ घालायचं। आपल्याला घट्ट वाटली तर अजून थोडं पाणी घातलं तरी चालतं। हे तर परत एकदा उकळी येऊ देत। परत उकळी आली की मग चांगली शिजली यासाठी चव चांगली येईल लागते। कटाची आमटी घरी नक्की करून बघा। सबस्क्राइब करा, शेअर करा आणि जरूर लाईक करा अस्सल होममेड रेसिपीज।